नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. हे आता 2 लेक्चर आमचे फिनिश झालेत. लास्टचा लेक्चर केमिस्ट्रीचा आहे. तर मी व्लॉग चालू केले. तुम्हाला माझा अवतार बघून वाटत असं मी किती वैतागल्या. 3 तासाचा अजून लेसन बसायचं आहे, त्याच्यानंतर जिमला पण जायचं आहे. तर कंटिन्यू पुरा व्लॉगमध्ये. चला आता चालू करूया. स्नोफॉल चालू झाले, डेंजर आहे बघा. पाय बघा काहीच राहत नाही. गाडीचा हाल बघा. हे असं चालू असलं ना मग जाम वैताग येतो. चालल्या गाईच तोंडावर बरोबर येते डायरेक्ट. काय आता 5:45 झालेत. मस्त केमिस्ट्रीचं आपण लेसनवर साईन घेतली सॉल्व करून. आता चाललो आपण जिमला. लेक्चर सर्व फिनिश झाले. 3 लेक्चर होते आज. पहिला तो कम्प्युटरचा होता, तो पण झाला. दुसरा रशियन लँग्वेजचा होता, तो पण झाला. माझा केमिस्ट्रीचा होता लेसन, तो पण झाला. 3 लेसन होते. तर चला आता दुर्गेश खालते थांबला असेल, जाऊ पटापट आता जिमला आपण. गाईस पेत्रोस्काला आलतो आता. आतमधला सेक्शन आहे फ्रीजचा, दुसऱ्या पेत्रोस्कामध्ये. इथं आलो नव्हतो मी कधी, पहिली बार आलो. मस्त आहे सेक्शन. इथं अख्खा फ्रीज केलेला आहे. तर मला अंडी, दूध आणि ओट्स वगैरे घ्यायचे आहेत, तर ते घेऊ पटापट. दूध आहे इथं, दूध आहे. गोवाला दूध घेतात इथे. 1 2 3 4 प्रकारचे दूध घेतात. दूध नाही घेतो. गाईज पेट्रोस्कामधून आता सामान वगैरे घेतला. आता चाललो आहे आम्ही जिमला. पोचलो ऑलमोस्ट. सिबर बँकच्या इथं आल्या. आता पोचू 5 मिनटामध्ये. आणि आज कार्डिओ आणि ॲप्स मारायचं फक्त. आज काय स्पेसिफिक वर्कआउट नाही. दुर्गेश तू काय मारणार आहे? पुश. दुर्गेश पुश मारणार आहे, म्हणजे चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेप्स. चला आता वर्कआउट करू मस्त. म्हणजे आता वर्कआउट वगैरे फिनिश केलं आहे. काय बरं आहे, -10 डिग्री आहे. काहीच नाही वाटत. लोक आपल्या इंडियामध्ये -2, -3 असला तरी थर्मल घेऊन जातात. इथं बघा ट्रॅक पॅन्ट घातले. अयो बरफ काय आहे, काहीच वाटत नाही. आता काहीच नाही वाटत. एकदम असा नॉर्मल वाटतो. नवीन आलतो ना तेव्हा पण मला तर काहीच नाही वाटलं पहिल्यापासून. म्हणजे असं वाटलंच नाही की जाम थंडी हे ते, काहीच नाही. नॉर्मल एकदम. तर असा बर्फ बघायला भाई आपली लोक कुठं जातात. यो घ्या बर्फ. बघून वैतागलो आता. नवीन वाटलेला कधी पडेल, पहिली बार कधी स्नोफॉल बघीन. यो जे आता आवरा पडतं तो वैताग येतं. वर्षा पडायला लागलं तर अजून वैताग येतं. इकडे तिकडे कानावर तोंडावर घुसतं नुसता. मजा तर येतं भाई रशियामध्ये. काय प्रॉब्लेम तर नाही असा. अख्खा दिवस तर भाई अभ्यासानं जातं. अख्खा दिवस लेक्चर करूनच जातं. तर काही समजत तर नाही दिवस कसं संपतं. 3-4 महिने, 3.5 महिने गेलं, संपलं, समजलं पण नाही. अजून असतील अर्ध, ते पण संपतील. काहीच नाही भाई. असंच टाईम टू टाईम सर्व स्टडी होतं. टाईम टू टाईम खाणंपिणं होतं. टाईम टू टाईम घुमणं फिरणं होतं. कसला त्रास नाही भाई. काय आला दुर्गेश कॉन्टेंट बाय चला आता हॉस्टेलवर जा पटापट. टाईम झाले आता 7:30 वाजले. हॉस्टेलवर. सो गाईज जस्ट पोचलो हॉस्टेलवर. आता 1% चार्जिंग आहे फोनमध्ये. फोन स्विच ऑफ होईल. फोन पहिला चार्जिंगला लावतो, मस्तपैकी मील बनवून घेतो. चला गाईज आता पॅनकेक्स बनवत घेतले ते बघा. मस्त प्रोटीन टाकले, अंडी टाकल्यात आणि अजून काय टाकले, ओट्स टाकल्यात. तर मस्त याचा पॅनकेक बनवू. आणि दुर्गेश गेले मिक्सर आणायला. आणि इथं ठेवले आपण बाई आपला प्रोटीन शेक बनवून. पहिला पॅनकेक बनवून खाऊ. आज मी काल जाम मोठा बनवलेला, तो थोडा खालून लागलेला पण लागत चांगला होता. आज मी ट्राय करता छोटे बनवायचे. तर बघू छोटे कसे निघतील तेच मला समजत नाही, कारण का पॅन मोठा असतो त्याच्यावरती छोटे काढायचं कसं मला विचार पडतील. काहीतरी भांडा घोसायला लागेल मला बारीकसा, आणि मग त्याच्यामध्ये ते छोटे बनवायला लागतील. तर चला बनवतो, दाखवतो तुम्हाला पण कसं बनवतात त्या. त्याच्यात तो अंडा असतो ना आपला, त्याचा एक व्हाईट तो काढून घ्यायचा. फक्त एक व्हाईटच म्हणजे टाकायचा, बाकी जे असतो ना ते बाहेर काढायचं. दाखवतो तुम्हाला. ते येल्लो काढून घ्यायचा, फक्त व्हाईट असतो ना तो टाकायचा पहिला त्याच्यात. तिथं असेल पण ना अडॅप्टर पण नाही. यो बघ ना, यो बघ ना, यो आहे ना. तो नाही चालू. यो बघ ना, यो आहे ना. 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 यो ब
पहिला ते अंडे काढायचे, म्हणजे येल्लो येल्लो काढायचा तो, आणि मग नंतर त्याच्यात ओट्स टाकायचे आणि मग प्रोटीन टाकायचा आणि मग याला ग्राइंडरमध्ये ग्राइंड करायचा, याचा मिक्सर बनवायचा मस्त थिक थिक, आणि मग तो पॅन्सवर टाकायचा. तेल बिल नाही टाकायचं, मी तेल बिल नाही वापरत, विदाऊट तेल तो पॅनवर टाकायचा. काय आता पॅनकेक्स रेडी झालेत आपले, हे बघा असे, हे पण मस्त आता परफेक्ट बनले आज, परफेक्ट. पहिले छोटे छोटे बनवले, नंतर आयडिया आला डायरेक्ट बाई मोठाच बनवला. हे बघा मोठाच बनवला, खतरनाक बनला आहे. त्याच्या पहिला एक छोटा बनवला. हलो 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 बनवले, या पॅनवर बरोबर झाले. आता मस्तपैकी खाव आहे ना, काय मजा येतं खायला पॅनकेक्स, खतरनाक. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा बनवून. मी जसं सांगितलं ना, पहिला अंड्याचं ते काढा एक व्हाईट, आणि मग त्याच्यात ओट्स टाका, आणि मग त्याच्यात हे टाका, प्रोटीन टाका, कोणता पण प्रोटीन टाका. मी चॉकलेट टाकतो, चॉकलेट बार लागतो माझ्याकडं, नाही तर स्ट्रॉबेरी पण आहे, पण स्ट्रॉबेरी मी ते प्रोटीन शेकमध्ये टाकतो, याच्यात नाही टाकत. याच्यात चॉकलेट भारी लागतो, जरा खातो मस्तपैकी. तुम्ही पण ट्राय करा. दुर्गेश खाऊन सांग कसं झाले. मस्त झाले ना. प्रोटीन शेक घेतला आता, काय खतरनाक लागतो, पिऊन बघितला, डेंजर बाई, रोजचा आहे ना आपला, मजा येतं खायला. कोणी जर कल्याण भिवंडीचा असेल ना, त्यांनी कधी सुभाष मैदानला फ्रूट बाउल खाला असेल ना भाई, सेम म्हणजे तसा लागतो, पण हेल्दीवाला आहे, पण लागतो तसा का यो खाला ना का त्याची आठवण रोज येतं मला काकाची. पहिल्या इंडियाला गेलो ना, काकाचा फ्रूट बाउल खायला नक्की जा. मी गाई जातो तो मगाशी अंड्याचा बिन राहिलेला ना, आता बनवत घेतली इथं, खाता थोडासा, आणि मग चिकन बनवतो. आपलं चिकन ठेवले पाण्यात, थोडा बरफ जातं त्याला, परपट ठेवलेलं ना, तर मग आता तो मस्तपैकी थोडा पाणी झाल्यावर त्याला पण कापू औसा औसा, मग त्याला पण तव्यावर मिठावर मारू, ऊस एकदम बारीक बारीक मीठ त्याच्यावर मस्तपैकी बनवू त्याला. खाओगे चिकन, खाओगे. असा बनवा घेतले ना डेंजर, बारीक बारीक पीस केल्या, म्हणजे एकदा घेतला का डायरेक्ट तोंडाने एकदा घेतला का म्हणजे डायरेक्ट एकदाच तोंडाने गेला पाहिजे. डेंजर आहे भाई. आपण आता मस्तपैकी चिकन बनवतो, किती भारी दिसतोय बघा ना, कापले त्याला बारीक 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 तुकडं. गाईज उद्या 12 वाजता लेक्चर आहे, तर थोडा वेळ झोपता. अंग मग दुखतं जरा, जिमला जाता ना आता कंटिन्यू, तर दुखतं थोडं अंग, तर थोडा वेळ झोपता, मग नंतर उठून बघू काय ते, परत झोपायलाच लागेल, कारण काय लागली झोप तर लागली. तर भेटलो तुम्हाला डायरेक्ट थोड्या वेळात आता. गुड मॉर्निंग मंडळी. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.